दक्षिण सोलापुरातील कंदल गावामध्ये पावसामुळे शेतीचं पाणी हे मोठ्या प्रमाणात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ओढ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्याने उभी पिकं ही पाण्याखाली गेली आहेत। कंदल गावातील विनय कुलकर्णींच्या 2.5 एकर शेतामध्ये पाणीच पाणी झालंय, त्यामुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। सोलापुरात प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय। महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी बोगस जातीचा दाखला वापरून नोकरी मिळवण्याचा आरोप आंदोलकांनी केला, तर शासनाने या बोगस दाखल्याची चौकशी करावी या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आत्मदहनाचं कारण अद्याप समजलेलं नाही। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर तिरंग्याच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळत आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिराला 2 टन फुलांनी तिरंगा रंगाची सजावट करण्यात आली आहे। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय। यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।